आता आम्हाला मला कशी हाक कोण मारणार? लय चुकीचं वागला तुम्ही, आमच्याशी लय चुकीचं वागलात. डॅडी, सावरा स्वतःला. असं रडून ते काय परत येणार आहेत का? सांगा बरं. आता तुम्हालाच तुमचं मन घट्ट करावं लागेल. सूर्या, तू आता तेवढाच? अरे होय, आज उपवास असतो ना माझा, म्हणलं दर्शन घेऊन यावं. आपल्या तेजूचं लग्न ठरतंय. आनंदाची बातमी दिलीस बघ. अख्ख्या गावात कंदी पेढ वाटव असं वाटायला लागलंय बघ मला. हे ठेव. आत्या, हे कशासाठी? या पैशातनं का नाही तुला पाहिजे तशी साडी घे. काय रे, असं परक्याचं घर बघितलं आणि का बघत राहिलायसा? आत या की. तू कधी आलास का मला माहेरपणासाठी बोलवायला? कधी कौतुकानं एखादी माहेरची साडी घेतलीस का माझ्यासाठी? कुठल्या बी बाईकडं माहेरची साडी असायला लागते हक्काची. माझ्याकडं कधीच नव्हती ती. हप्त्या हे बघ, मी काढलं तुझ्यासाठी. बघ ना, म्हणली होतीस ना बाहेरची साडी म्हणजे बाईसाठी आधार असतो. त्यासाठी ते बाहेरच्या आठवणी असतात, बाहेरचं प्रेम असतं. तू म्हणली होतीस ना घालले तुझ्यासाठी. हे बघ ना हप्त्या, साडी द्यायची वेळीला असं वाटलं नव्हतं घालतात. आईच्या मायानं सांभाळलंच तुम्हाला. घरात कधी गोडधोड केलं तर सगळ्यात आधी मला आणून द्यायचीच तू. नाही केलंस आमच्यासाठी आत्ते. तुझ्यासाठी करायची वेळ आली होती आणि तू नाही चांगलं केलंस. तू चुकीचं केलंस. तू फसवलंस आम्हाला. तुझ्यासाठी नाही काय काय करायचं होतं आत्ते. तुझं नाही वाढ करायचं होतं मला. जपायचं होतं. माझी बहीण गेली रे, तुझी हत्या गेली. अरे कसा विश्वास ठेव याच्यावर? असं वाटतंय आता कुठं तरी येईल आणि माझी काळजीनं चौकशी करल. खरंच वाटणार रे मला, खरंच वाटणार. कसा विश्वास ठेवू द्या? माझी बहीण गेले रे. तात्या सावरा स्वतःला. अरे कसलं सावरू आता? तीच तर मला सावरायची, माझी काळजी घ्यायची. माझी तुमची सगळ्याची काळजी घ्यायची. लयची होता रे तिचा सगळ्यांवर. माझ्यासारख्या भावाकडे एखादीनं फिरकून बी बघितलं नसतं. तर तिनं मला कायम आधार दिला बघ. कधी कुठली तक्रार नाही केली. माझ्यापेक्षा बारकी होती पण तिनंच मला सावरलं रे. माझ्याकडं कधीच कुठली अपेक्षा नाही केली. एकदा फक्त माहेरची साडी मागितली रे तिनं. तू कधी आलास का मला माहेरपणासाठी बोलवायला? कधी कौतुकानं एखादी माहेरची साडी घेतलीस का माझ्यासाठी? कुठल्या बी बाईकडं माहेरची साडी असायला लागते हक्काची. पण मी नाही देऊ शकलो सूर्या, नाही देऊ शकलो. मी नवरा म्हणून बाप म्हणून फेल होतोच रे, पण भाऊ म्हणून मी फेल ठरलो. मी अरे भाऊ म्हणून स्वतः फेल ठरलो. आता नका असं बोलू, नका बोलू. ते मला कधीच माफ करणार नाही बघ. ना मी कधी तिची कुठली हौस पुरी केली, ना कुठली अपेक्षा पुरी केली, ना कधी बाहेरपणाला आणलं. अरे तिची सासरी जाऊन कधी चौकशी बी नाही रे केली. म्या उलट
माझ्या वागण्यानं तिला कायम मान खाली घालायला लावली बघ. तर तिनं कधी एका शब्दानं तक्रार नाही केली. बन म्हणून कायम पाठीशी उभी राहिली माझी शालन मला सोडून गेली. मी पोरका झालो रे सूर्या. तात्या नका स्वतःला त्रास करून घेऊ. अरे रोज मला मरण येऊ दे म्हणून मी देवाकडं मागणं मागतोय. हात जोडतोय त्याला मला मरण यावं म्हणून. दारू पिऊन माझं शरीर पोखरून टाकतोय आम्ही. पण मला नाही नेलं त्यानं. माझ्या बनीला का नेलं? काय चूक होती तिची? नुसती माझी बहीण नव्हती रे, तुमची आई बी झाली होती ती. तिनं कधी नाही तुम्हाला अंतर दिलं. सूर्य आता कुठं त्याचं परतफेड करायचं दिवस आलं तर हे काय झालं? मला परती जिथे असताना कसं नाही रे शब्द कळले. माणूस गेल्यावरच कसं शब्द समजत रे. कस मला एकदा शालाला भेटायचंय बघ. तिची माफी मागायची आहे मला. शाला ते परत कधीच नाही येणार. शालन अगं असं का केलं तू? अगं कशाला गेले होते तिकडं? सूर्या